काजू मसाला किंवा काजू करी म्हणलं तर सर्वांना आठवते ती ढाबा आणि हॉटेलमधली काजूची भाजी. हीच भाजी आपण घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चला तर कशी बनवायची ते पाहूयात. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये 1 वाटी काजू, 2 चिरलेले कांदे टाकायचे. त्यामध्येच 1 चक्री फूल, 4 लवंगा, 4 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 काळी विलायची टाकायची आणि 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचं. नंतर हे सर्व एका झाऱ्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. हे काढून घेतलं की यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो टाकून हे सर्व वाटून घ्यायचं. तर अशी याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. एका कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडेसे काजू टाकून खरपूस तळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायची. नंतर यामध्ये वाटलेलं वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं. यामध्येच अर्धा चमचा हळद, तिखट मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकून हे चांगलं परतून घ्यायचं. मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. कसुरी मेथी थोडीशी टाकून मिक्स करून घ्यायची. हे मिक्स केल्यावर यामध्ये तळून घेतलेले काजू टाकून ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे. नंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. पाणी तुम्ही ग्रेव्ही तुम्हाला पातळ हवी आहे का घट्ट यानुसार टाकून घ्या. यावर झाकण ठेवून 5 मिनिट हे शिजवून घ्यायचं. 5 मिनिटांनी हा काजू मसाला तयार आहे. हॉटेलमध्ये हीच भाजी 250 ते 300 रुपयांना मिळते. हीच भाजी आपण अगदी कमी खर्चामध्ये घरी जास्त प्रमाणात बनवू शकतो. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.